देवाला स्तुती असो. प्रेज द लॉर्ड सर्वांना. आणि ह्या वर्ष 6 महिना संपले, 7व्या महिन्यात आले आपण. खरोखर मागचे सर्व वेळ प्रभूने विश्वासू असून आपल्या जीवनामध्ये किती मदत केली, किती आपल्याला अद्भुत कार्य गोष्टी केले आपल्या जीवनामध्ये. मग आत्मिक वाढसाठी त्यांनी किती वेळा आपल्याला जरा त्रास दिले, परंतु देवाचा हातात आपण सुरक्षित आहे म्हणून देवाला स्तुती करूया. आणि आपला तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला सर्वांना सलाम. या संधी दिलेले आपल्या प्रभूला देवाला स्तुती असो. आणि ही रोफे चॅनल माध्यमात मग तुमच्या समोर उभा राहिला, मग त्यांनी पण मला चान्स दिल्याबद्दल त्या संस्थासाठी पण त्यांना आपण आभारी म्हणतो. खरोखर ते खेडेपाड्यामध्ये आणि अनेक ठिकाणी देवाचं मंदिर नसलेल्या ठिकाणी ह्या वचनाद्वारा अनेक लोकांचा विश्वास बळकट करण्यासाठी आणि सुवार्थ पोचण्यासाठी त्यांनी घेतलेले सर्व प्रयासाचा सेवा त्यांनी प्रभूने 100 पट आशीर्वादित करू दे. हे अंत्यकाळामध्ये किती लोक किती आत्मा परलोक राज्यात पूर्ण ट्रान्सफर करण्यासाठी त्यांनी केलेले सर्व सेवा प्रभू आशीर्वादित करू दे. त्यांच्यासाठी आपण सर्वांनीच आणि आपल्या प्रार्थनामध्ये आठवण काढायचं, आठवण ठेवायचं. देवाचा समोर आपला विज्ञापन ठेवायला पाहिजे. आणि आजचा दिवस तुम्हाला एक वचन प्रभू माझं समोर ठेवलेले आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये फिलिप्पीचा पत्रिका 4 अध्याय 6 वचनमध्ये आपण वाचूया. कशाचीही चिंता करू नका, काहीही असू दे चिंता करू नका, असं पौलाने विश्वासणाऱ्या लोकांना लिहिले. किती छान आहे. कुठलाही काही परिस्थिती येऊ दे, आकाश खाली पडू दे, नो प्रॉब्लेम, चिंता करू नका म्हणून सांगितले. किती चांगल्या गोष्टी आहे विश्वासणाऱ्या लोकांना. किती स्वांत नाही, किती कम्फर्ट वाटते ना हे वचन. प्रभू स्वतः तुम्ही चिंता करू नका म्हटल्यावर आपल्याला का रे चिंता का कधी नसावे. मग खरं म्हणजे अनेक पंडित लोक असं लिहिले, चिंता म्हणजे काय, देवावर अविश्वास प्रकट करणे. चिंता केलेले लोक देवावर विश्वास नाही, बघा मला काय उपयोग नाही देव असं म्हटल्यासारखं झाले. आणि चिंता म्हणजे देवाचा विरुद्ध पापच झाले. आणि चिंता म्हणजे एक रोगासारखा. एक रोग शरीरामध्ये आले तर किती कॉम्प्लिकेशन्स येतात ना, बरोबर आहे. आणि 4 हे वेदना, हे प्रॉब्लेम्स आपण विकत आणलेल्यासारखं. त्याच्यामुळं कष्ट नष्ट सेवा आणि लास्ट मरणापर्यंत जाते हे चिंता, असं नाही. आणि दुसऱ्या गोष्टी 5व्या गोष्टी, ह्या चिंतामुळं उद्यासाठी थोडा भार आपण वजन घ्यायचं आपल्या पाठीवर उद्यासाठी ह्या चिंतामुळं. आणि 6व्या गोष्टी, ते चिंतामुळं सारखं भीती निर्माण होते. काय होईल आपल्या जीवनामध्ये, काय होईल, असं परिस्थिती येईल म्हणून म्हटले हे चिंता आपण करायचं नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये पण हे चिंताचा 3 गोष्टी चिंता करणारे लोकांना बघूया. पहिल्या गोष्टी मत्ती 6:25 हास्ताव मी तुम्हाला सांगतो की आपला जीवाविषयी म्हणजे आपला काय खावे व काय प्यावे, आणि आपण शरीरविषयी म्हणजे आपण काय पांघरावे हीच चिंता करत बसू नका. प्रभूने स्वतः म्हणले मत्ती सुवर्तमान 6:25, बरोबर आहे. प्रभू म्हणले काय खायचं, काय पियाचं, काय पांघरायचं ते करत नाही. एक लहान बाळाला बघा तुम्ही, एक 5-6 वर्षाचा किंवा मुलगाला तो सकाळी उठून स्पीडमध्ये आवरून अयो मी काम करायला पाहिजे नाहीतर आज मला जेवण मिळणार नाही म्हणून स्पीडमध्ये जाऊन कुठंतरी काळजीने जाते का? कधी नाही. लहान बाळ आईवडिलांचा बाध्यतामध्ये माझा वडील बघेल, माझा आई बघेल, मला टाईमाला जेवण देईल, किती विश्वास आहे त्या मुलगाला. कुठंही आपण ऐकत नाही.
असं असं मुलं आहे. मग आपण सर्व सृष्टिमान आपल्याला तुम्हाला सृष्टी केलेले आहेत, आपला पिता आहे, त्यांना काळजी नाही का तुमच्याबद्दल? आपण कधी ऊनासाठी प्रार्थना केली का? ऊन दिले का नाही? आणि पावसासाठी, मग वारासाठी एक दिवस ऑक्सिजन ICUमध्ये ठेवले तर किती लाख लाख रुपये भरतात. मग आपल्याला फ्री ऑक्सिजन दिले. हे सर्व गोष्टी प्रभू हे केले नाही का? चिंता करून काय उपयोग आहे? चिंता करून देवावर विश्वास. म्हणून असं करायचं नाही, काही करायचं काय टाईमाला मी देते म्हणले. आणि असं म्हटले 6:31 2 वेळा ह्या गोष्टी, ह्या सेम वचन 2 वेळा प्रभूने लिहिले. म्हणजे काय? 2 वेळा सांगितले. एक कुठलं इम्पॉर्टंट गोष्टी काय करतात 2 वेळा आपण सांगत असते. असंच झाले. आणि ते आकाशाच्या पक्षी बघा, तुम्ही कधीतरी बघितले का? एक चिमणी निवांत बसून मी काय खायचं, आज माझा लंच काय, माझं डिन्नर काय, असं कधी विचार केलेले चिमणीत तुम्हाला कुठं दिसते का? आकाश पक्षीला टाईम आला, अरे देवाच्या हातातून जेवण घेतात म्हणले, असलं वचन लिहिले. मग असं म्हटल्यावर आपण किती म्हणजे काही विदाऊट चिंताने, विदाऊट काही काळजी नसताना राहायला पाहिजे. आणि साधा गवतचं फूल बघा किती सुंदर त्यांनी हे करतात. सलोमन राजानं सुद्धा एवढं सुंदर सजवलं नाही म्हणून सांगितले. मग त्याच्यापेक्षा, आहारापेक्षा प्राण आणि वस्त्रापेक्षा देह किती महत्त्वाचं आहे. आकाशाचा पक्षी आणि गवतचा फुलापेक्षा किती मोठा प्रभूने केले. आणि ह्या कीर्तनकार लिहितात, माणसाला थोडं देवदूतपासून थोडं कमी केलं म्हटलं. हे सगळं सृष्टी त्यांच्या पायाखाली ठेवलं. एवढं किंमत दिलेल्या माणसाचा बदल देवांना काळजी नाही का रे? नक्की काळजी. काय खायचं कधी विचार करायचं नाही. आणि उत्पत्ती 28:20 घरातून पळून जात होता आपला याकोब. त्यांना काय माहीत नाही, परंतु देवाचं दर्शन झाले बेतेलमध्ये. त्यांनी काय म्हटले, देवाबरोबर एक बिझनेस सुरू केले. काय ओ देवा, तू खरं देव असले तर मला खायला द्या, पियाला द्या, आणि पांघरायला हे वस्त्र द्या, राहायला एक घर द्या, कपडा मकान रोटी द्या मला, मग तेव्हा तुला मानतो तू देव आहे म्हणून. तू काय काळजी करू नका, तुला 10% देते, मला काय काय कमवले ना ते 10% देतो म्हटले. देवाने हसून घेतले ह्या मुलगाचं ऐकून. खरोखर असंच आशीर्वाद केले. 20 वर्षानंतर तो जाताना पहिलं काय म्हणले, याकोबाने असं नवस केले की मला खायला अन्न, पियाला घालायला वस्त्र दिले तर तू देव आहे म्हणले. आणि उत्पत्ती 32:26 20 वर्षानंतर परत तेच रस्त्यामध्ये येताना ते म्हणतात, तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. देवा, खायला पियाला राहायला महत्त्वाचं नाही, तुझा आशीर्वाद, तुझं कृपा मला पाहिजे प्रभू. किती चांगलं त्यांनी ओळखले. हो माझं प्रिय मुलांनो, हे वचन ऐकले. तुम्हाला देवाने आजचा दिवस अन्न देत नाही का? तुम्हाला सर्वकालिक जेवण दिलेले, तारण दिलेले, त्यांचे प्रियपुत्र येशू ख्रिस्ताला तुझ्यासाठी दिले, त्यांच्या स्वतः रक्ताने तुम्हाला विकत घेतले. असं देव तुम्हाला खायला पियला देणार नाही का? त्याच्याबद्दल का काळजी करते? अजिबात काळजी करायचं नाही. आणि दुसरा राजा 6:22 एलिशा संदेष्टा काळामध्ये आराम राजा काय केले, त्यांनी येऊन इस्रायल लोकांचं बरोबर युद्ध करत होता. त्यांनी कुठं आले ते संदेष्टाला देव बोलत होता. संदेष्ट राजाला निरोप देत होता, इस्रायल राजा अमुक ठिकाणी आराम लोक येणार आहे, तू युद्धाला तयार. असं कुठं गेलं तर पण त्यांचं सगळं रहस्य, सिक्रेट्स सगळं ओळखते. मग राजाने डाऊट आले. आराम राजा म्हटले, अरे आपल्यामध्ये कोणतरी CID असेल, नाहीतर आपल्या गोष्टी आपण कुठं त्यांना हल्ला करते, त्या गोष्टी कसं समजले त्यांना? मग म्हटले, ओ राजा, त्यांच्या गावामध्ये एक संदेष्ट आहे, देव त्यांना बोलते, तुम्ही अंतःपुरामध्ये काय काय बोलले तर पण त्यांना कळते. हो एवढं देवाचा माणूस आहे म्हण. हो असं माणूस आहे, त्याला घेऊन या, बघतो मी म्हटले. आणि त्यांचं सैन्य, भरपूर सैन्य त्यांच्या घरात सगळं जेले. त्या टायमाला गेहाजी होता आणि देवाने अग्निरथ त्यांना दाखवले होता. ते झाल्यावर तिथं आल्यावर त्या लोक आंधळा झाले.
आणि संदिष्ट प्रार्थना केलं, आंधळा झाले. अरे तुम्ही इकडं आले नाही आणि डायरेक्ट राजवाड्यात त्या लोकांना नेले. तिथं गेल्यावर डोळं उघडले. आम्ही राजवाड्यात आले, काय करू म्हटले. त्या टायमाला मग ह्या राजाने विचारले, बाबा ह्यांना मारू का? नाही नाही नाही, आपल्याकडं आले, मारू नका, त्यांना जेवण देऊन पाठवा म्हटले. किती छान. 6:22 ह्यांच्या पुढं अन्न पाणी वाढा, त्यांनी खाऊन पिऊन जाऊ दे म्हटले. देवाने किती शत्रू लोकांना पण खाऊन पिऊन जायला देवाचं लोकांना देवानं ताकद दिले नाही का? तुम्हाला देत नाही? मग शत्रू लोकाला दिलेले देव तुम्हाला देत नाही का? तुम्ही का विचार करते, का चिंता करते? आणि असंच मग दुसरा राजा 7 आणि 8 वचनामध्ये, आणि त्या शत्रू लोक आले, त्याने हे केले, खूप मोठा दुष्काळ पडले, खायला काय नव्हता. राजासुद्धा स्वतःचा गोणे घालून उपवास करतो. अशा परिस्थितीमध्ये मग एक 4 कुष्ठरोग होता. ते म्हटले, ते बघूया, मेले तर मेरे, इथं काय आपला खायला मिळत नाही, शत्रू लोकाच्याकडे आपण जाऊया म्हटले. तिथं गेल्यावर मोठा अद्भुत कार्य केले देवाने इस्रायल लोकांचं बदल. त्या लोकांना काहीतरी आवाज आले, ऐकून ते सगळं पळून गेले. मग हे कुष्ठरोग लोक गेले, पोट भरून जेवले आणि सगळं उघडले. राजांना निरोप दिल्यावर त्या दुष्काळमध्ये अगदी भूक लागलेल्या लोकांना देवानं अन्न पाणी दिले नाही का? कुठून? शत्रूचा डेऱ्यातून देवाने अन्न पाणी दिले. अन्न पाणीचा का विचार करत? देव काही समर्थ आहे, काही करू शकते. असंच 1 राजा 17:6 पण एलिया संदेष्टाला ते म्हटले, कावळे त्याला भाकरी आणि मांस सकाळी संध्याकाळी आपण आणून देतात म्हटले. कावळ्या कुठंतरी काय सापडले तर खाऊन टाकतात, कधी ते सोडत नाही. असं कावळ्याला देवाने आज्ञा दिले, जा माझ्या संदिष्टाला, माझ्या मुलगाला द्या. सकाळी संध्याकाळी देत होता. ते केरीत वाघमध्ये ते केरीत ते तळ ते नदीसारखं आहे, त्या वाळत गेल्यावर देव म्हणले, तू रोज एलिया विचार करत होता, यो वाळत गेले, आता कवळा येणार नाही, आता मला काच जेवण, असं विचार करायचा अगोदर देवानं म्हणलं, एलिया तू काय काळजी करू नका. सारेपत्यामध्ये एक विधवा स्त्रीला, आणि 17:9 आहे, तुझं पोषण करण्याचा तिथला एक विधवाला मी आज्ञा दिले. तू का काळजी करते अन्न पाणीचा? दिले म्हणले. आयो, मग एवढा मोठा एलिया संदिष्टाला देवाने हे केले नाही का? आमच्या आंध्रामध्ये एक अनंतपुरम म्हणून गाव आहे, तिथे एक देवाचा सेवक होता, त्यांचे नाव अग्रिप्पा आहे. आणि त्यांना त्या काळामध्ये 9 मुलं होता. आणि त्यांना असं सांगितले, मुलं शाळेला गेल्यावर, तुम्ही शाळा सुटल्यावर डायरेक्ट येऊन किचनमध्ये चूल पेटवले तर तुम्ही ताट घेऊन बसा, चूल नाही पेटवले तर डायरेक्ट प्रार्थनाच्या रूममध्ये जाऊन गाणं म्हणून प्रार्थना करा म्हणून त्याने शिकवले आईवडीलने. मग ह्या मुलांना असं परिस्थिती कधी आले नव्हता. परंतु एक दिवस शाळेतून आल्यावर मुलांना चूल पेटवले नाही, काही रिकाम होता. अरे पप्पा मम्मी सांगितले ना, मग जाऊन प्रार्थनाचा गदीमध्ये प्रार्थनाचा रूममध्ये जाऊन गाणं म्हणायला सुरू केले, प्रार्थना करायला सुरू केले. आणि हे पालकसाहेब हे अग्रिप्पा पण जाऊन त्यांचे बायको दोघं गुडघे टेकून प्रार्थना करत होता. तेव्हा त्यांचे गुडघे टेकलेले पायामधून काहीतरी गेल्यासारखा त्यांना जाणवले. त्यांनी जरा डोळा उघडून बघितल्यावर घूस होता. आणि घूस कसा आले इथं? हा घूस तिथं एक बोळा आहे, तिच्यात आत गेले. म्हटलं घूस कसं आहे? म्हणले ते उठल्यावर ते तिकडं ते खोदून काढल्यावर 4 किलो तांदूळ नाही आहे, भात म्हणतात ना ते वरती, हे त्या काळामध्ये ते 4 किलो मिळाले. ते काढून सगळं हे करून मुलांना स्वयंपाक करून दिले. अरे देवाना काळजी नाही का त्यांच्या मुलांचं बदल? अयो, तुम्ही कधी कधी खूप विश्वासाने देवाच्या सेवासाठी आले, देव तुम्हाला सांभाळणार नाही का? देव तुम्हाला उपवास ठेवते का? कधी विचार करू नका. आजचं जेवण आज मला देणारेच आहे प्रभू. परलोक प्रार्थनामध्ये आपल्याला शिकवलं नाही का? नक्की देणारे. असंच झाले. आणि तुझं बार म्हणजे ह्याच्यामध्ये स्तोत्र 55:22 तू आपला भार परमेश्वरावर टाक, देव तुम्हाला मदत करेल म्हणले. बरोबर आहे.
आणि दुसऱ्या गोष्टी, पहिल्या गोष्टी आहार, अन्न, वस्त्र आणि पेयासाठी त्यांनी चिंता करत होता. दुसऱ्या गोष्टी मत्ताई 6:34 हसता उद्याचं चिंता करू नका, कारण उद्याचं चिंता आपल्याला जे दिवशी दुःख त्या दिवसाला पुरेल. उद्याचं का चिंता करते, आजचं चिंता आहे, उद्याचं उद्या आहे असं बोलले होता. हो बरोबर आहे. त्याच्यामुळं तुम्ही म्हणायचं असं चांगला आपला पैसा वापरून FD ठेवून, इन्शुरन्स भरून, मग बँकमध्ये सेविंग करणे अजिबात चूक नाही, करायलाच पाहिजे. आपण सेविंग करायलाच पाहिजे. त्याच्यामुळं उद्याचा विचार करायचा ना असा देवाचा उद्देश नाही. आणि दानिएलाचा काळामध्ये नेबुकदनेझर सुद्धा फ्युचरबद्दल विचार करत होता. 2:29 ह्या पुढं काय घडणार आहे विचार आणि बिस्तण्यावर पडले असताना आपल्या मनात आले, ह्या पुढं काय होणार आहे असं चिंता ते राजाला लागले. म्हणून देवाने स्वप्नामध्ये दाखवले, ए राजा तू काय काळजी करू नका, तुझं पुढं चांगलं होईल, तुझं पुढं असं होईल असं दाखवले. बरोबर आहे. आणि एवढं देवांना माहीत नसताना, देवाचं ओळख नसलेले हे नेबुकदनेझर राजाला देवाने फ्युचर दाखवले, तर येणारे भविष्य दाखवले, तर तुम्हाला मला सांगत नाही का? आणि यशायाचं पुस्तक 45:11 असं आहे, होणारे गोष्टीविषयी मला कोण मला विचारा. अरे कुठं का आपण इकडं आता हे सुरू झाले, प्रार्थना करणारे बायका पण पुढं काय होणार आहे सांगतात, तुमच्या मुलाचं लग्न होईल का, सर्व्हिस मिळेल का, असल्याकडं का पळत जाते. तुम्हाला देव स्पष्ट म्हणले, तुम्ही मला विचारा, होणाऱ्या गोष्टी मला विचारा, देवाला विचारा, तुम्हाला दाखवतात. त्या बाईकडं ह्या बाईकडं जाऊ नका, ते अन्याचार आहे. अन्य लोक जातात तसं पुजारीकडं, ते काय म्हणतात ते वेदांतीकडं, अजिबात नाही. देवाला आवडत नाही त्या गोष्टी. तुम्ही देवाला विचारा, देव तुम्हाला सांगेल. कधीतरी वाटेल मग माझं जीवन सगळं चांगलं झाले, मग माझं मरण कसं होईल, मी काठवर पडणार का, पॅरालायसिस होणार का, मला कॅन्सर होईल, कसं काय ते विचार येतात त्या टायमाला. गणनाचं पुस्तक 23:10 असं आहे, नीतिमानाचं प्रमाण मला मृत्यू यावे, माझा अंत त्यांच्यासारखं व्हावे. असं प्रार्थना करा, नीतिमानासारखं मला मरण द्या प्रभू. काय येतात तुम्हाला, का काळजी आहे? आणि मुलात चांगलं सेटल झालं होणार का, मुलाला सर्व्हिस मिळेल का, लग्न होईल का, प्रार्थना करा. देवावर भरोसा. देव काळजी करत नाही का? तुमच्यापेक्षा देवाला जास्त काळजी आहे तुमच्या मुलाचा लग्नाबद्दल. का करते? तुम्ही किती बघितले तर जमत नाही, काय नाही, देवाचं इच्छा असलं तर तुमच्या समोर येऊन उभारतात. ते देवाचं इच्छा आहे. तुम्ही शोधून, तुम्ही कष्ट करून केलेले तुमच्या इच्छा आहे. देवाच्या इच्छेसाठी वाट पहा. देव समोर तुम्हाला नाही आणले तर विचारा. आणि असं कधीतरी माझ्या जीवनामध्ये काय होईल असं कधी शंका आले ना, तुम्ही असं चिंता आले ना, असं करा. आणि स्तोत्र 23:6 खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभेल, मला होईल. कधी काय झाले तर मला क्षेम चांगला आहे, माझं आयुष्यभर होणार आहे असं वचन वाचा, प्रार्थना करा. आणि माझं मुलांना काय होईल, माझ्या घरात काय होईल, मला कोण आजारी पडेल, माझा नवरा आजारी पडेल का, माझा बायको आजारी पडेल, असं काहीतरी नकोच गोष्टी सैतान तुमच्या कानावर घालते. कधी करू नका असं. तेव्हा गणनाचं पुस्तक 24:21 तुझा वसतिस्थान तरी मजबूत आहे, तुझे घरटा खडक्यातलं आहे, तुझं घरटा खडक्यातलं म्हणजे मोठं दगडात बांधलेले, आणि ख्रिस्ताचा दगडामध्ये तुम्ही, त्या फाउंडेशनमध्ये तुम्ही आहे. तुम्हाला का काळजी? तुमच्या घरटा सेफ आहे. अग्निप्राकार आहे तुमच्या गावाला, तुमच्या घराला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मंडळीला. तुम्ही का पुढचा विचार करते? कधी करू नका. देवावर भरोसा ठेवा. तेच. आणि एक म्हणतात, आमची तेलुगूमध्ये म्हण आहे, भरपूर एवढं छान जेवण करून जगामध्ये चांगलं जगाले, आणि लास्टमध्ये घराचा पाठीमागे विहिरीमध्ये पडून मेले म्हणतात.
एवढं चांगलं जेवण आहे, लास्ट असं झाले तर असं म्हणू नका. एवढं मी देवाचं वचन सांगते, अनेक लोकांना प्रार्थना केले, अनेक लोकांना स्वस्ततेसाठी प्रार्थना केली, हा सगळं केले, परंतु आजचा दिवस मी प्रभू आल्यावर मी उठणार का नाही असं शंका पण येईल तुम्हाला. त्या टाईमाला तुम्ही वाचा यहुदीच्या पत्रिका 1:24. तुम्हाला पतनापासून आणि खरं म्हणजे आपला ऐश्वर्यायुक्त सान्निध्यात निर्दोष असा उल्हासाने उभा करण्यासाठी देव समर्थ आहे. देव तुम्हाला बोलवले कशासाठी? देव तुम्हाला न्यायासाठी, सार्वकालिक जेवणासाठी. त्यांनी आल्यावर तुताराचा शब्द तुम्हाला ऐकणार, तुम्ही जाणार आहे. असं करा, नक्की देव तुम्हाला मदत करेल. तुमची चिंता 1 पेत्र 5:7 त्यांच्यावर तुमचे सर्व चिंता, आपला सर्व चिंता टाका, कारण ते तुमच्या काळजी करणारे देव आहे. म्हणून म्हटले, माझा प्रिय मुलांनो, कधी तुम्ही काळजी करू नका. आजपर्यंत आता वचन ऐकलेले लोक, आजपर्यंत येशू ख्रिस्त माहीत नसले तर येशू ख्रिस्त तुमची चिंता काढणार आहे. येशू ख्रिस्त तुमच्याबद्दल चिंता होणारे देव, तुमच्या देवाकडे या. देव तुम्हाला सार्वकालिक जीवन देईल, देव तुम्हाला मदत करेल. सर्व गोष्टीमध्ये देवावर भरोसा ठेवा आणि खायला पियाला हे करू नका. दुसऱ्या गोष्टी उद्याचा बदल काय काळजी करू नका. देव नक्की तुम्हाला मदत करेल, सहाय करेल. आणि आपण प्रार्थना करूया. आमचे प्रेमाळू दयाळू देव बापा, तुला खूप खूप आभारी आहे. खरोखर आम्ही सर्व गोष्टी, मग कशाची काही परिस्थिती येऊ दे, काळजी करू नका असं बोलले ना प्रभू. आम्ही किती वेळा काळजी करत बसते, किती छोटी छोटी काळजी करत बसते, चिंता करत बसते. प्रभू आम्हाला क्षमा करा. तुझ्यावर आम्हाला विश्वास आहे, तुझ्यावर आम्हाला भरोसा आहे प्रभू. खरोखर चिंतामुळे आम्हाला नष्ट, मरण आणि श्रमाशिवाय काय नाही प्रभू. मदत करा, आम्हाला क्षमा करा. आजपासून आम्ही चिंता करायला सोडायला मदत करा. आमचे श्रोता लोक, किती लोक ह्या वचन ऐकलेले लोक आहे, अजून येशू ख्रिस्त चिंता काढणारे लोक, चिंता आपल्याबद्दल काळजी करणारे येशूचा ओळख नसले तर त्या लोकांना तुमची येशूकडे घेऊन या प्रभू. येशू सर्व भार आमच्या त्याच्यावर टाकल्यावर त्यांनी आम्हाला करणारे देव, चांगलं करणारे देव, आमच्यासाठी, आमच्या आयुष्यासाठी चांगलं करून ठेवलेले देव आहे प्रभू. असं येशू ख्रिस्ताकडे येऊ दे. अनेक लोक प्रभू आर्थिक परिस्थितीमध्ये, मग अनेक लोन काढून ते गरजाचा हे परिस्थितीमध्ये आहे, अनारोग्य परिस्थितीमध्ये आणि सगळं प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहे त्यांच्या घरातला. त्या लोकांना प्रभू चिंता करू नका, मी तुम्हाला मदत करेल, तुमच्याबद्दल मी काळजी करते असं सांगून त्यांना सर्वांना मदत करा. म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावावर हे सर्व प्रार्थना तुम्हाला समर्पण करते. प्रभू स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.